अंतेश्वर बंधारा आम्हाला तळ्याची आम्हाला तळ्याची जरी साठवण तलाव रद्द झाला लातूरच्या जलसंपदा विभाग कार्यालयाच्या समोर मी आहे आणि हे मंडळी शेतकरी जे तुम्ही बघताय चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथील हे शेतकरी आहेत. महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने या ठिकाणी आमरण उपोषणाचा मार्ग त्यांनी पत्करलाय. त्याचं कारणही असंच आहे की झरी बुद्रुक गावामध्ये होत असलेला साठवण तलाव जो आहे तो रद्द करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. एकीकडे जर बघितलं तर राज्यभरामध्ये पाण्याची सोय झाली पाहिजे, आमच्या गावात तळ्याची सोय झाली पाहिजे, बंधारा झाला पाहिजे म्हणून मागणी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्याची दुसरी जर बाजू बघितली तर झरी बुद्रुक येथील नागरिकांची मागणी अशी एक वेगळी आहे की आमच्या गावाला जे आहे अनेक साठवण तलाव आहेत म्हणून आमच्या गावामध्ये साठवण तलाव किंवा कुठलाही पाझर तलाव करण्यात येऊ नये. कारण ज्या शेती आमच्या आहेत ते आमच्या उपजीविकेचं साधन आहे आणि त्या जर आमच्या शेती जर साठवण तलावामध्ये जर गेला तर आम्ही भूमिहीन होऊ आणि आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ शकते अशी त्यांची भावना आहे. ऑफलाईनमध्ये बोलत असताना इथल्या ह्या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे. मात्र त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. काय मागण्या घेऊन आज आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो? आम्हाला झरी तलाव झरीला बंधारा हुलायला मोठं तळ हुलालेलं नको आहे साहेब. आम्हाला आमच्या जमिनी चालल्यात, गोरगरिबाने जमिनी घेतल्यात, तिथं सगळे त्याच्यावरच आहेत आणि ही नको आहे तळ आम्हाला. माझं तर ते माहेर आहे साहेब, मला माहेर नाही काय नाही. काय करावं लागेल, पुन्हा पैसे उडून जातात, राहत नाहीत. काय उपयोग आहे याचा पैशाला? आम्हाला नग आहे, आम्हाला तळच नग आहे. तिथं पाणी भरपूर आहे झरीला, सगळी जमीन बागायती आहे. काय करावं लागेल साहेब? पुन्हा एवढी पूर्ण जमीन चालली आहे आमची. समध्या लोकांचे एवढे लोक आलेत का, एवढ्याची पूर्ण जमीन चालली आहे बघा. काय उपयोग नाही आम्हाला. शेतीत चालल्यावर पाण्याचा काय उपयोग आहे साहेब? पाणी काही नको नाही. पाणी तिथं हाय, त्याची पाण्याची गरज नाही, पाण्याची गरजच नाही त्या गावाला. झरीला नाही ना, धाकटे झरीला नाही. 4-4 तळे आहेत मोठे मोठे. काय उपयोग आहे साहेब? पैसा राहत असते का? आम्हाला तळ्याची गरज नाही आणि तळ करायचं नाही. हेच माझंच आहे, मरण इथंच आहे. आता आम्ही जेवणावनी बसणार आहोत, पाणी अन्न ग्रहण करणावनी बसणार आहोत. आम्ही इथं ह्याच कामा करता इथं आला. आम्ही काही दुसरी मागण्या करता आलो नाही. आमची जमीन आम्हाला पाहिजे, आमची जमीन आम्हाला राहू द्या. आमचे लेकरं बाळ त्याच्यावरच आहेत. 5 तळे साठवण आहेत आपल्या गावाला. यापूर्वी सर्व गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी मिळून रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या नंतर आज तुम्ही परत एकदा आमरण उपोषणाला बसता. होय साहेब. काय प्रमुख मागण्या काय आहेत आता यापुढची आपली भूमिका काय असणार? आम्ही रस्ता बंदीचं आंदोलन केलं होतं, ह्याचं काही आम्हाला मिळालं नाही. आता आम्ही उपोषण करायला तयार आहोत. आम्हाला तळ्याची गरज नाही. आमच्या शेताभोवताली सगळे तळे आहेत आणि सगळी बागाई जमीन आहे, ऊस आहे, सगळं आहे आमच्या शेतामध्ये. आम्हाला काही गरज नाही तळ्याची आणि आम्ही होऊ देणार नाही. आणि आमच्या गावामध्ये गेल्या वर्षीपासून 2 माणसं वारलेले आहेत. त्या घाबरून आमच्या शेतात तळे झाल्यावर आम्ही खावं काय? आम्ही कुठं जावं? काय करावं? पण 2 माणसं साहेब वारलेले आहेत आमच्या गावामध्ये. आणि आता हे दुसरा पर्याय आहे, आमच्या गावात तळ्याला यायचं नाही, आम्ही येऊ देणार नाही. तिथं आम्ही मरायला तयार आहोत आजपर्यंत आणि आम्ही जाणार बी नाही. तर आम्ही नेम ही काही घेतल्याशिवाय, कायद्यानं दिल्याशिवाय आम्हाला जाणार नाही इथून. आम्ही हलणारच नाही आम्ही तो उपोषण केल्याशिवाय. हे सगळे लोक शेतकरी आहेत. एक तर ड्युटीवाला आहे का विचारायच्यात कोणीतरी? एक सुद्धा ड्युटीवाला नाही. सगळा आमचा व्यवसाय शेतकऱ्याचा आहे. आमच्या शेतात येऊनही आम्हाला तळ करायचं नाही. आम्ही होऊ देणार नाही तळ. कुणी जरी आलं तरी आम्ही तळ होऊ देणार नाही. ह्याच्या पुढे काय होईल ती बघायला मग. आमचं एवढं तर तयारी आहे. आता आम्ही वाचणार नाही, तर मराय तयार आहोत आम्ही तिथं. पहिले सगळे तळे आहेत आमच्या शेताच्या भोवताली, सगळे तळे आहेत. मग आता तळे करून सगळं पाणीच करून खायचं काय सांगा? जायचं कुठं उठून? आम्हाला शेत नाही, काय नाही, दुसरीकडे शेत नाहीत. पहिले शेतात तळ्यात गेलेले आहेत, त्याचा सुद्धा रुपया मिळाला नाही, काय नाही. हाय ती बी गेल्यावर काय खायचं मला सांगा? लेकराबाळाने काय खायचं? का ड्युट्या आहेत आमच्या लेकराबाळी का काय सांगा तुम्ही? आम्ही होऊ देणार नाही तळ, काही नाही. त्यांच्याकडे येऊ नये आमच्या शिवारात त्यांनी, आणि आल्याच्या नंतर मग काय होईल ते होईल बघा. मग आता शेवटचा पर्याय आम्हाला तळ्याची गरज नाही. आम्हाला तळ होऊ देणारच नाही. आम्ही झरी गावामध्ये तळ होऊ देणार नाही, बंधारा होऊ देणार नाही आम्ही. यापूर्वी तुम्ही झरी गावामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं होतं, त्यावर तुम्हाला प्रशासनाने उत्तर काय दिले? उत्तर दिलं नाही आम्हाला. उत्तर दिलं नाही आम्हाला. आंदोलन करून त्यांनी काहीच उपयोग दिलं नाही आम्हाला. दिलं नाही काय म्हणून तरी करायचं. पाट बंधारे
आमच्या शेताली हिरी 2 तळ्या उरावर आहेत. आमचे लेकरं बाळा वनवासानं शेतं घेतलेली तरे घेऊन डोंगरात डोंगर खंदून खाऊ लागले. झाड आंबे लावलेले जांब लावलेले शेत कष्ट करून लेकरं आमचे मेले. नाहीतर एवढे जनता लेकरं मारून टाका आणि तुम्ही तळा करा. हां, हे भाषण आहे आमचं. आम्ही तळ होऊ देणार नाही, आम्ही येऊदार नाही. आमचे लेकरं बाळा जा कुठं भीक मागाय सांगा. मुंबई पुण्याला जाऊन घर खावलाले तर पोट भरणा गेले लेकरायचं. हां, ॲक्शन होऊन लेकरं मरू लागलेत आमचे. हां, आमच्या झरी ह्या गावाला 7-8 पाझर तलाव आहेत साहेब. 60 तलाव आहेत आमच्या झरी गावाला. आम्हाला तळ्याची अजिबात गरज नाही. आणि ह्या पुढे ह्या साहेबांनी आमच्या शेतात मोजणी करायला किंवा कोणत्या तळ्याची आखणी करायला आमच्या गावापर्यंत यांनी पोहोचू नये. ही शेतकरी वर्ग का सगळा शेतीवर अवलंबून आहे. आणि ही शेती जर संपली ना, ही माणसं इथं संपणार आहेत, शेतात सुद्धा संपणार नाही. तुम्ही इथं निर्णय दिल्याशिवाय, आम्ही संपल्याशिवाय तुम्ही जाणार बी नाही. आम्ही इथून आमरण उपोषण करायला इथपर्यंत पोहोचलो आहे. तुम्ही आम्हाला काहीतरी उत्तर द्यावं हीच तुम्हाला नम्र विनंती आहे आमची. आमच्या गावाला तळे 7-8 तळे आहेत. आमची जमीन पहिली तळ्यामध्ये गेलेली आहे. आता आम्हाला तळ्याची गरज नाही. ज्या जागेवर तुम्हाला तळ मागताय त्या जागेवर तुम्ही तळ द्यावं. आम्हाला तळ्याची गरज नाही आहे. आमचं शेत जेवढा आहे आता तेवढं आम्हाला पोटापुरता आहे. आमचे लेकरं बाळ सगळे रस्त्यावर राहणार आहेत. जी लोक मागण्या मागाले तळ आम्हाला द्या म्हणून तिकडं तुम्ही तळ करा. आम्हाला तळ्याची गरज नाही. सध्या आमचं पोट त्याच्यावरच आहे. आमच्या लेकराला एखादी नोकरी नाही. तुम्ही तिथं तळ करू नये आमची हीच अपेक्षा आहे. तुम्ही काही तिथं येऊ नका, मागू नका. रात्री तुम्ही येताय तळ का रानं मोजताय हे असले काही करू नका तुम्ही. आमचं सगळं जमीन तशाची तशी राहिली पाहिजे. आमचे लेकरं बाळ त्याच्यावरच आहे. तर तुमची कुठं जिथं मागणी आहे तिथं तुम्ही जा. आमच्या इकडं काही तुम्ही येऊ नका. साहेब, आमच्या गावाला 3 तळे ऑलरेडी. आम्ही कुटुंबामध्ये 10 माणूस आहोत. आम्हाला पाण्याची भरपूर सुविधा आहेत. आम्हाला तळ्याची गरज नाही साहेब. आधीचे तळे झालेत, ह्याच्यावरच आमचं अवलंबन सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि आता जर इथून झालं साहेब तर आम्ही उठल्याच जमा आहोत. आणि ज्या गावाला तळे मागून आले त्या गावाला तुम्हाला पर्याय असताना, साईट असताना देखील तुम्ही जाऊन म्हणजे का राजकारण व्हाले का असं मला वाटलं आले माझ्या मनाला. असं काही होऊ नये. जो लोकांनी गरज आहे म्हणून मागवलं तर तिकडे जाऊन राजकारण घुसले का काही असं मला वाटलं. राजकारणाचीच खेळ आहे ही साहेब. हात जोडून विनंती, आमच्या गावाला तुम्ही नका म्हणेल तिथं आणू नका. गरज आहे तिथं न्या, ही आमची कळकळीची विनंती आहे. काल आपल्या सगळं गावकऱ्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले तलाव रद्द करण्यात यावं. मुख्यमंत्र्यांकडून काय उत्तर मिळालं? आणि मिळालं नाही सर, आणि मिळालं नाही. आम्ही अपेक्षा करू त्यांची काय उत्तर येईल. प्रशासनाकडून काही सकारात्मक काही नाही सर. बघूच म्हणलंय. प्रशासन तुमच्या गावात तुम्ही नको म्हटलं तरी तळ करायला लागले. याचा अर्थ असा आहे की तुमच्या गावातल्या काही लोकांनी मागणी केली असावी, ते तुम्हाला माहित नसेल. नाही करणारे करते सर. त्यांचं काही नाहीच मध्ये, त्यांचं नाहीच काही. ज्याचं जातंय साहेब त्याने त्याच्यातला कोणी म्हणलाय का? नाही. जो नाही त्याला काय गरज आहे काय बी म्हणणार ती सर. मग ती राजकारण म्हणायचं, त्याचं नाव राजकारण म्हणायचं. असं काही नाही. आमच्या गावाला भरपूर पाणी आहे. लोक गोविंदा जगलेले आहेत, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. आता ही करणं आहे म्हणलं तर सर बघा, आता हे आम्ही उभारला इथं, आम्ही काही तर त्याचा निर्णय घेऊनच जाणार नाही. तर आम्ही इथं आत्मदहन करणार सर, उपाशी राहणार. पण आमच्या गावाला भरपूर पाण्याची काही टेन्शन नाही. आता हे म्हणणं आहे का, ही बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणलेत की ह्या गावाला द्या त्या गावाला द्या, मागण्या आहेत. पण त्या गावाला जाईना तर राजकारण घुसले सर. ह्याच्यामध्ये दुसरं काही म्हणणं नाही. कोणाचा हात आहे हे राजकारण करण्यामागे? कोणाचा हात आहे असं वाटतं? जो तळे जे त्याने मागून म्हणले की आता मागून कोण मागितले, तुमच्या गावाला मागितले, हे त्यांचाच हात आहे राजकारणाचा. म्हणजे मंत्र्याचा असेल, आमच्या गावच्या सरपंचाचा असेल. 3 गावचे सरपंच आलते त्या दिवशी, आमच्या शेतात बैठक झाली. त्यांचं बी म्हणणं आहे तसंच. आम्हाला म्हणाले गावात चला, ही करा ती करा, तुम्हाला पैसे वाढवून द्यायला लावतो, ही देतो, असं काही तर म्हणून. आम्ही म्हणलो आम्हाला तळच नको. आमच्यावर आधीच जमिनी गेल्या तर 10 रुपये देखील मिळाले नाहीत आधीच्या लोकांना.
त्यांच्या वडील जाऊन येऊन चक्रा करून मेले तर बी आणि 10 रुपये आले नाही त्यांना. हे बघा इथं काही जणांच्या जमिनी गेल्या. आता साहेब, आमचं सर्व शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की सर्व प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन सुद्धा आम्हाला त्याचं काही उत्तर आलेलं नाही. परंतु आम्ही प्रशासनाला वेळोवेळी उपोषणाच्या माध्यमातून म्हणा, रस्ता रोकोच्या माध्यमातून विनंती करत आहोत, पण त्याचं आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही. तरी प्रशासनाला या ठिकाणी झरी बुद्रुक या परिसरामध्ये शेततळ करू नये, तळ करण्याचं काही कारण नाही. आम्ही गुण्यागोविंदाने सर्व शेतकरी आनंदाने जगत आहोत. त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची काही आवश्यकता नाही. आमच्या शेतामध्ये विहिरी आहेत, बोर आहेत, सगळं आम्ही आनंदी आहोत. आमची रोजीरोटी जर ही सरकार काढून घेत असेल तर आम्ही काही गुणानं बसणार नाही. आम्ही उपोषण करू, वाटल्यास आम्ही मरायला तयार होऊ. परंतु शासनाला आमची विनंती आहे, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबाला आणि या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबाला आम्ही या माध्यमातून अशी विनंती करतो की शक्यतो या ठिकाणचं त्यांनी तळ रद्द करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत. आमच्या झरी या परिसरामध्ये कमीत कमी 8 ते 10 पहिले साठवण तलाव आणि पाझर तलाव झालेले असताना सुद्धा आमच्या दोन्ही झरी आणि खुर्द आणि झरी बुद्रुक या दोन्ही गावचा शिवार पूर्ण कमीत कमी 75% ह्या तलावामध्ये पहिलं गेलेला आहे. आणि आता शिल्लक जे 25% राहिला आहे ते जर ह्याच्यामध्ये गेला तर बाकी ह्या लोकांनी जायचं कुठं, यांचा उदरनिर्वाह कशावर भागवायचा असा आमचा प्रश्न आहे. आणि कमी हे बागायत जमिनी, पूर्ण बागायत जमिनी आहेत आणि पाण्याखालच्या जमिनी असताना सुपीक जमिनी आहेत आणि त्या प्रकारच्या जमिनी असताना सुद्धा तिथंच करण्याचा असा एक हट्ट कशासाठी आहे. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी म्हणल्याने ज्याला गरज आहे तिथं नाही करता आमच्या इथंच कशामुळं, हा एक आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि का तर असा एक आहे की हलक्या जमिनी जिथं शिवार आहे त्या ठिकाणी करावं, आमचं म्हणणं एवढंच आहे. किंवा जिथं माळरान आहे, डोंगराळ बाग आहे, हलक्या जमिनी, ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे तीच जमिनी पाण्यात गेल्यावर त्याचा आम्ही करायचं काय नंतर. आणि कुठल्या सर्व्हिसला नाहीत, कुणी नाही, सगळ्याचा जमिनीवरच जे उदरनिर्वाह भागतो त्याच्यावरच अवलंबून सर्व शेतकरी आहेत आणि सर्व बागायती जमिनी आहेत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की बागायती जमिनी पाण्यात घालू नये शासनाने, एवढीच विनंती. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही अर्ज केलेत, बऱ्याच ठिकाणी सर्वांना माहिती देऊन नंतर काल मुख्यमंत्र्यांना पण सध्या आम्ही पत्र दिलेलं आहे, त्याचं पण आम्हाला उत्तर आलेलं नाही. आणि या ठिकाणी पण आम्ही जे पत्रव्यवहार केला आहे त्याचं पण आम्हाला उत्तर आलं नाही. म्हणून आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली आणि याच्यातून आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा, निकाल द्यावा, नाही तरी मग नंतर शेवटी आणखी आत्मदहनाचा आम्हाला केल्याशिवाय पर्याय नाही. थेट इकडे कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्यापूर्वी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे जे आजी आणि माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रश्न सोडवता आला असता, परंतु तुम्ही तसं केलं नाही असं वाटतं मला. आम्ही गेलो, त्यांना पण सांगितलं, आम्ही सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांकडे गेलो, नंतर बऱ्याच ठिकाणी जाऊन अर्ज दिला, लेखी अर्ज सर्व काही दिला. त्यांना पण विनंती केली की साहेब आमच्या जमिनी सुपीक आहेत आणि तेवढं जे शिल्लक 25% जमिनी शेतकऱ्यांच्या तिथे राहिलेले आहेत तर ते तेवढ्या बचवण्यात याव्या. आणि ज्या ठिकाणी खरंच गरज आहे, बऱ्याच ठिकाणी डोंगराळ भाग आहे तिथं, तर त्या ठिकाणी करावं म्हणून आम्ही विनंती सध्या केली. पण तरी पण त्यांच्याकडून काही आम्हाला असं उत्तर मिळालेलं नाही, म्हणून आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.